नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, रेल्वेने त्यांची NTPC जी एक्झाम आहे ग्रॅज्युएट लेवलची, त्याचे जे नोटिफिकेशनची सुरू झालेले आहे, म्हणजे नोटिफिकेशन आलेले आहे, जे एक्झाम फॉर्म आहे ते भरण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा, आपण पूर्ण डिटेल पाहणार आहोत. कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहे आणि तुम्ही जे एक्झाम फॉर्म वय वगैरे, म्हणजे तुम्ही कोण फॉर्म भरू शकता, सगळ्या डिटेल आजच्या जाऊन बघणार आहोत. तर बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे RRBची. त्यामध्ये तुम्ही दिलेले बघा नोटिफिकेशन. तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तुम्ही यावर जाऊन इथं फक्त क्लिक करा, इंग्लिशमधून किंवा हिंदीमधून. त्यावर क्लिक करण्याचं बघा, ही PDF आहे, ही अशी डाउनलोड होती. थोडा वेट करा. तर अशी PDF आहे मित्रांनो. बघा, तर टोटल 5,810 वॅकन्सी, 10,000 जागांसाठी वॅकन्सी आलेली आहे. ती ऑफिशियल PDF आहे. तर यामध्ये बघा, आता जी एक्झाम ऑनलाईन फॉर्म चालू होता ते 21/10 सुरू होत आहे. ते पूर्ण PDF आहे. तर बघा, आता त्याची 6 पोस्टसाठी टोटल एवढ्या वॅकन्सी आल्यात आहेत. तर बघा, आता आपण बघूया. तर ते ओपनिंग डेट ऑनलाईन एक्झामिनेशन, तर 21/10 म्हणजे 21 ऑक्टोबरपासून एक्झाम फॉर्म सुरू झालेला आहे. त्यानंतर जे ऑनलाईन लास्ट डेट सबमिशनची ती 20/10/2025 म्हणजे नोव्हेंबरच्या 20 तारखेमध्ये तुम्ही ते फॉर्म हे सबमिट करू शकता. तर त्यानंतर बघा मित्रांनो, पेमेंटसाठी तुम्हाला 22 तारीख लास्ट आहे, 22 नोव्हेंबर 2025. तर ही सगळी डिटेल होती. त्या एक्झाम फॉर्म सुरू झालं. तुम्ही RRB NTPCसाठी फॉर्म भरत असाल तर. आता हे कशासाठी आहे तर बघा, हे एवढ्या 4 ते 5-6 पोस्ट आहेत बघा. चीफ कमिशनर कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट. तर बघा, टोटल पोस्टसाठी ह्या वॅकन्सी आलेल्या आहेत. तर सगळ्यात जास्त त्या वॅकन्सी आहेत तर गुड ट्रेन मॅनेजर 3,416 ह्या जागा आहेत. त्यानं 2 नंबर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, त्यासाठी 921 ह्या टोटल जागा आहेत. म्हणजे बघा, टोटल 5,810 जागांसाठी ही वॅकन्सी आलेली आहे RRB NTPC ग्रॅज्युएट लेवलची. बघा, तुमचं पदवी जर तुम्ही पाहिजे म्हणजे ग्रॅज्युएट पाहिजे तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. ही पूर्ण PDF याची लिंक व्हिडिओच्या खाली मी देईल. आणि जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर बघा, इथं जायचं आहे, ती आपल्या ऑफिसची वेबसाईट दिलेली आहे बघा. आवेदन किंवा ॲप्लिकेशन लिंक इथं तुम्ही क्लिक करायचं. तर त्यानंतर तुम्ही डायरेक्टली इथं जाता. तर मेंटेनन्स वेबसाईट ती पण तुम्ही इथून जाऊन अप्लाय करू शकता तुम्ही फॉर्म भरण्यासाठी. तर त्यानंतर तुम्ही ही PDF बघतो आपण पूर्ण. त्यानंतर खाली आल्यानंतर मित्रांनो बघा, ते सगळे एज वगैरे दिलेले आपण बघा, ते वर चेक करूया. तर त्यांनी एज लिमिट दिलेलं आहे ह्याच्यामध्ये, ते पण सगळ्या डिटेल आपण बघून जाऊया आता. तर बघा, आता ह्यामध्ये दिलेली हे वय मर्यादा बघा मित्रांनो, 18 ते 33 वर्ष पाहिजे तुमचं. आणि 18 ते 33 आणि तुमचं जर हे असेल, तुम्ही जर कास्टमध्ये असेल तर तुम्हाला 1-2 वर्ष त्या कास्टमध्ये रिॲक्शन दिलेलं आहे. तर बघा, जे इनिशियल पे 35,400 चीफ कमिशनर कम टायपिस्टसाठी, आणि जे सगळ्यात जास्त पोस्ट त्याच्यासाठी गुड ट्रेन 29,200 एवढं ते त्यांनी इनिशियल पे दिलेलं आहे. ते 7 पेनुसार तुम्हाला हे पेमेंट भेटणार आहे. तर बघा, टोटल अशा वॅकन्सी PDF व्यवस्थित बघून घ्या. याची लिंक व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला तर एवढ्या पेमेंट प्रत्येक पोस्टनुसार तर सगळ्या डिटेल तुम्ही दिलेल्या आहे. वय बघा, बघा तुम्ही 18 ते 33 वर्षापर्यंत तुमचं वय पाहिजे तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. तर आता एक्झाम फॉर्म सुरू झालेला आहे आणि 1 महिन्याभर टाईम तुम्हाला आहे. तर बघा, आता दिलं त्यांनी 18 ते 33 वर्ष पाहिजे. तर तुमचं जे UR असेल तुम्ही ओपन, तर तुमचं 2/1/2093 आधी जर तुमचं जन्मणे OBC असाल 2/1/90 जन्मणे पाहिजे. आणि SC MT असेल तर 2/1/88 तुम्ही जन्मणे पाहिजे. म्हणजे त्यानंतरचे जन्मलेले लोक ते भरू शकतात फॉर्म. तर बघा, हे पूर्ण वयानुसार तुम्ही बघून घ्या सगळ्या डिटेल्स आहे. तर बघा, 5 वर्ष ST साठी आणि OBCसाठी 3 वर्षे, या सगळ्या डिटेल्स बघून घ्या काय काय दिलं आहे. पर्सनल पेइंग डिसेबिलिटी, तर प्रत्येकासाठी वेगवेगळं जे एज लिमिट केलेलं आहे, ज्यांना जे ॲक्टिव्ह आहे त्यांच्यासाठी. तर बघा, ते एक्झाम जी फी आहे ती बघा आता किती दिलं. तुम्ही जो ओपन असा ₹500 आणि ₹400 तुम्हाला रिफंड भेटणार. तुम्ही एक्झाम जरी फेल झाला फक्त एक्झामला तुम्ही अपेअर करायचं आहे. तुम्ही ₹100 कट होतील. ST MTसाठी ₹250. तर ही अशी एक्झाम फी त्यांनी दिलेलं आहे. तर बघा, पूर्ण इथं आणि त्यानुसार तुम्ही प्रत्येक रिजनवर त्यांनी किती रिजनला किती जागा आहे, म्हणजे आता आपलं मुंबई रिजन आहे तर मुंबई रिजनला किती जागा आहे सगळ्या डिटेल त्यांनी दिलेलं आहे. तर आपण त्या बघूया. बघा, खाली आलात तुम्ही PDFमध्ये तर तुम्ही बघू शकता कुठं किती जागा, कोणत्या रिजनला किती जागा ह्या अवेलेबल आहे. तर ती एकदा आपण चेक करू. तर ही PDF जवळपास 59 पानाची मित्रांनो. तर आता ही बघण्यासाठी थोडा टाईम द्यायचा आहे, आपण चेक करूया. तर बघा, आता प्रत्येक राज्यामध्ये ह्या आलेल्या आहेत जागा. तर बघा, आता इथं दाखवलं आहे मुझफ्फरपूर. हां, तर बघा मुंबई आलेलं आहे, RRB मुंबई. तर मुंबईसाठी टोटल किती जागा आहेत बघा, 596 टोटल ह्या जागा आहेत. म्हणजे जास्त मुंबईसाठी जागा मला असं वाटतं. तर चेक करूया आपण. तुम्ही ह्यानुसार बघा तुम्हाला कुठं जास्त जागा वाटत आहे, कुठं जास्त चान्सेस पाहिजे, त्यानुसार तुम्ही अप्लाय करा. आता आपण महाराष्ट्रातले आपण मुंबईसाठी बघितलं आहे, पण ऑल पूर्ण स्टेटमध्ये ह्या जागा आलेल्या आहेत RRBकडून.
तर हे बघून घ्या एकदा. तर अशा हिशोबाने तुम्ही चेक करा बघा RRB मुंबई स्टेशन मास्टरला किती आहे, कशाला किती जागा आहे, सगळ्या ह्या दिलेल्या आहेत. तर अशा सगळ्या जागेचं या PDF पूर्ण डिटेल आहे, तुम्ही आता चेक करून घ्या. आणि एक्झाम फॉर्म कसा भरायचा त्यासाठी काय लागतं सगळ्या डिटेल दिलेलं आहे. आणि आपण तो व्हिडिओ तर बनवूया किती KBचा तुमचा फोटो पाहिजे, सगळ्या डिटेल ह्या PDF दिलेल्या आहेत. तुम्ही या सगळ्या वाचून घ्या. तर ही एक अशी अपडेट आली होती, नवीन वॅकन्सी आली होती RRB NTPC ग्रॅज्युएट लेवलवर. तर तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की फॉर्म भरा, चांगली पोस्ट आहे. आणि तुम्ही नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशी अपडेटचे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.